नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। आज दिनांक 19/7/2026 रोजी पहाटच्या सुमारास बीड शहरातील गोरेवस्ती भागातील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून या आगीत संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झालेलं आहे। आपण आतमध्ये जाऊन पाहूयात। या ठिकाणी आपण पाहू शकताय की हे जे संसार उपयोगी साहित्य हे किचन वाटा आहे। या ठिकाणी या किचन वाट्यावर देखील जेवढं साहित्य आहे ते सगळं जळून खाक झालेलं आहे। त्यासोबत वर इकडं हे जे डबे दिसत आहेत हे डबे देखील जळून खाक झालेले आहेत। त्यासोबत इकडं हे संसार उपयोगी जे काही भांडी कुंडे आहेत ते सुद्धा अक्षरशः जळून खाक झालेले आहेत आणि वर पत्र्याला देखील आग लागलेली आहे। तर या ठिकाणी संसारातल्या काही वस्तू शिल्लक राहिलेल्या आहेत अशा प्रकारचं चित्र काही इथं दिसून येत नाही। तर नेमकं यामध्ये ही जी आग लागलेली या आगीचं काय कारण होतं आणि याच्यामध्ये किती नुकसान झालेलं आहे, हे घर जळालेलं आहे, त्यांच्याशीच आपण बोलूयात। काय नाव ताई तुमचं? सविता रमेश चौधरी। ही घटना कधी घडली? ते 2:30च्या दरम्यान। आज 2:30च्या दरम्यान। कशामुळे आग कशामुळे लागली? शॉर्ट सर्किटमुळे लागली। शॉर्ट सर्किट। नेमकं शॉर्ट सर्किट कुठे झालं? हे इथं झालेलं आहे या ठिकाणी। पण हे जे शॉर्ट सर्किट झालं याबद्दल म्हणजे नेमकं आपण काही MSEB ला वगैरे काही कळवलं होतं का की या ठिकाणी वायर वगैरे? नाही, तर तसं आम्ही सांगितलं कारण इकडली लाईट दिली साहेब आम्हाला गोरे ह्याच्यातली तळेगावची। पहिले आम्हाला बीडची लाईट होती, आता इकडली गोरेवस्ती तळेगावची लाईट दिल्यामुळे काय व्हायला लागलं, आम्हाला लाईटला फार प्रॉब्लेम यायला लागला। दिवसभर लाईट नसती, रात्री 12-1च्या पुढे लाईट येते। त्याच्यामुळे काय होतं मग पुन्हा पॉवर वाढलं की मग आमचे फॅन जळायला लागले, टीव्या जळायला लागल्या, आमचं आताचं फ्रीज जळलं, फारशी आमची नुकसान व्हायला लागली। म्हणजे एकंदरीत रात्रीच्याला पॉवर वाढते, दिवसा कमी दिवसा पॉवरच नसते। जास्तीत जास्त 80-70-80च्या दरम्यान पॉवर असतं दिवसा। म्हणजे त्या फक्त पॉवर वाढल्यामुळेच आग लागली? पॉवर वाढल्यामुळे आग लागली आमच्या वस्तू। आता या ठिकाणी जी आग लागली याच्यामध्ये नेमकं काय काय जळून खाक झालेलं? फ्रीज जळलंय, परत गॅस, डब्बे, पत्रे, पूर्ण घरच, फॅन बिन सगळं वाटुळच झालं ना संसाराचं। जी खायला आम्हाला एक भांड राहिलं नाही। आता या ठिकाणी नेमकं किती नुकसान झालेलं आहे तुमचं? आता नुकसानीचं काय सांगावं साहेब, आम्ही जे झालं असन ते झालं असन, आता आम्हाला काय एवढं कळतंय त्यातलं? तरी अंदाजे एकूण किती, म्हणजे तुमचा जो संसार होता त्याच्यामध्ये तुम्हाला एक अंदाज असेल ना की आपलं संसारात एवढ्या घरदाराचं म्हणलं ते घर 4-5 हजार लाखाचं घर आहे आणि भांडे कुंडे म्हणलं तर 1.5 लाखाचे असते ना भांडे आमचे। पसारा फ्रीज आहे, त्याच्यात सगळं सामान आलं ना। ही घटना घडल्यानंतर आज सकाळपासून तुमच्याकडे कोणी शासनाचं कोणी आलं नाही आमच्याकडे? शासनाचं नाही आलं, पोलीसचं नाही आलं ना, ते MSEBचं नाही आलं, कुणीच आलं नाही आमच्या। तुम्ही कळवलंय का याबद्दल? आम्ही बरेचशे जणांना फोन बिन केले पण कोणीच आलं नाही आमच्याकडे। काय करतात तुम्ही? हे काय तुमचा उदरनिर्वाह कशावर चालतो? भांडे घासतो आम्ही, भांडे धुणे करतो। किती लोक आहेत तुमच्या कुटुंबात? माझ्या कुटुंबामध्ये माझी मुलगी, मी, माझा नातू, माझे 2 मुलं, सुना, आम्ही सगळेच असतो। पण ते ह्या वेळेला आम्ही गावाला गेलेलो होतो, मी सकाळी आले, माझा नातू होता पालगावर झोपलेला। गनिमत त्याला काही झालं नाही, त्याला काही झालं असतं तर आम्ही काय करायचं होतं? माझी मुलगी साऱ्या रात्री शेजारी पाजाऱ्यांना बोलून आणलं तिने, लोकांनी पाणी टाकून टाक्यातलं आणून कसं बी ते घरी इजविलं, माझा नातू बाहेर काढला, माझी मुलगी बाहेर काढली। आज ते जर काही झालं असतं तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं होतं? वरून हे जळून पडलं, तिथून त्याच्या तोंडावर माती पडते, तिथं जळलेलं आहे। इकडं पण सगळं जळलं, इकडं पण। आग लागली ही कुणाच्या लक्षात आली? सर्व माझ्या मुलीच्या लक्षात आली, मुलगी समोर झोपलेली होती, तिच्या लक्षात आली ती। आणि मग या पत्र्यात देखील करंट उतरलेला असेल? हो, उतरलेला होता। तुमचा नातू कसा निघाला बाहेर? पळाला ना उडी मारून बाहेर। म्हणजे एकंदरीत खूप मोठा अनर्थ टळला असं म्हणायचं? टळला खूप मोठा। तर या ठिकाणी आपण पाहू शकताय की भांडे घासून उदरनिर्वाह करणाऱ्या या मावशी आहेत आणि यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून त्यांचं जे संसार उपयोगी साहित्य ते सर्व काही जळून खाक झालेलं आहे। आणि त्यांचं एकमेव म्हणणं असं आहे की या आगीमागचं जे मुख्य कारण आहे ते रात्रीच्या वेळेला या विद्युत प्रवाहामध्ये होणारी वाढ आणि त्यामुळं त्यांच्या इतर वस्तू देखील जळतात आणि रात्री तर या वाढलेल्या विद्युत दाबामुळे या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली। आणि त्यामध्ये आपण पाहू शकताय की त्यांच्या घरामध्ये शिल्लक काही राहिलेलं नाही, जवळपास सर्व संसार जळून खाक झालेला आहे आणि विशेष म्हणजे त्या भांडे घासून आपला उदरनिर्वाह करतायत। तर आता हे सगळं जे नुकसान झालेलं आहे तुमचं, तुम्ही म्हणताय की आणखीन तुमच्याकडे कोणी शासनाचा माणूस आलेला नाही, तर आता हे नुकसान झालेले आहे, या नुकसानीच्या अनुषंगाने शासनाकडे काय मागणी असणार आहे? काहीच मागणी नाही, आमचे नुकसान भरपाई करून द्या। आम्ही गरीब माणसं आहेत, पोट भरून कष्ट करून खाणारे लोक आहेत आम्ही कोणाकडे जायचं? आम्ही काही करता काही झालं असतं तर लेकरांना कोणी बघायचं होतं? काय करायचं आम्ही?
आम्हाला आता भांडं नाही, चमचा नाही, काही चहा करून पिन म्हणलं तर पातेलं नाही राहिलं. काय करायचं आम्ही ह्याला? हेच आमचे नुकसान भरपाई करून द्या एवढीच आमची अपेक्षा आहे. आमचं काही मागणं नाही दुसरं. या ठिकाणी आपण पाहू शकताय की त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की रात्रीच्या वेळेला वाढलेल्या विद्युत दाबामुळेच या ठिकाणी आग लागलेली आहे आणि त्यांचा संसार जळून खाक झाला आहे. आणि विशेष म्हणजे एक मोठा अनर्थ टळलेला आहे. त्यांचा जो नातू होता तो या ठिकाणी झोपलेला होता, परंतु त्यांच्या मुलीने लागलेली आग पाहिल्यामुळे नातू बाहेर जाऊ शकला आणि एक मोठा अनर्थ टळला. आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की या घटनेला पूर्णपणे जबाबदार फक्त महावितरण म्हणजे MSEB आहे. MSEB आता जे तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी असं तुमचं म्हणणं आहे ते कुणी द्यावी असं वाटतं? MSEB वाल्यांनी द्यायची, कोण देणार आहे दुसरं? एवढंच आमची मागणी, आमची कोणाकडे मागणी नाही ना. तर आता तुम्ही आम्हाला लाईट दिली ते लाईट आम्ही मीटरभर बिल भरतो काय? आम्ही तसं काही आकडे बिकडे टाकून घेतलेली नाही, काही नाहीये. बिल भरतो का सगळं? जे महिन्याला बिल येईन आम्हाला 500 700 800 जे येईन ते आम्ही कंटिन्यू बिल भरतो ना. मग आमचं जे नुकसान झालं ते त्यांच्यामुळेच झालं ना. दिवसभर तुम्ही लाईट ठेवत नाही तर रात्री चालू करतात, मग रात्रीचं काय करायचं आम्ही? रात्री आता हे जे अशा प्रकारच्या आपण जे म्हणलात की काही वस्तू जळायला वाढलेल्या रात्रीच्या वेळेला जो विद्युत दाब वाढतो त्यामुळे, तर अशा घटना इतरत्र काही घडल्यात? अजून बरेचसे जागे झालेत, पण आता ते कोणाची टीव्ही जळली, कोणाचं फॅन जळले, कोणाचं काय, असे बरेचसे लोकांच्या. पुन्हा तिकडं पलीकडे एक पोरग लाईटीला चिटकून मिळालं, खांब्याला चिटकून सनी. त्याचं बी त्यांनी बी भरपूरशी त्या मुसलमान समाजाचं होतं, पण आमचं जास्त झालं. त्यांनी काय आपलं त्यांचं थोडं होतं म्हणून त्यांनी काय एवढंही नाही केलं. आपलं जास्त असल्यामुळे आपल्याला काहीतरी करणं भाग आहे ना. आपण भांडे धुणं करून खाणारे लोक इथं काय, आपण घरची प्रॉपर्टी नाही आपल्याला. असं एवढं नुकसान होत असताना मग या परिसरातील नागरिकांनी महावितरणकडे काही तक्रार नव्हती का केली याबाबत? करतात लोक, पण ते अनाकानी करतात ना. मग ते लाईटीचाच प्रॉब्लेम आहे, पावरच नसते, असंच आहे तसंच आहे, असं म्हणजे ते बहाणे बनवून सनी. रात्रीच्या वेळेला जे वाढणारा विद्युत दाब आहे त्याबद्दल तक्रार झाली होती का काही? कधी मग करतात पण सांगतच नाहीत ना. ते समजा हे जे लोक लाईटमॅन जे असतात का, हे फक्त आले ते रात्री चाललं, असं झालं तसं झालं, पाणी टाकलं, अगर पावर थोडा वाढविला, अगर 10-5 रुपये घेऊन कोणाकडून असं काही केलं, हे असं सरळ असं म्हणतात ते. मग आम्ही काय करायचं त्याला? एकंदरीत या ठिकाणी या मावशींनी महावितरणवर गंभीर आरोप केलेला आहे की रात्रीच्या वेळेला वाढलेल्या विद्युत दाबामुळेच आज त्यांचं हे जे घर आहे ते घर जळालेलं आहे. आणि त्यासोबत त्यांचा नातू या ठिकाणी झोपलेला असताना या ठिकाणी दुर्घटना होता ती टळलेली आहे. तरी या घटनेची नैतिक जबाबदारी महावितरणने घेऊन त्यांचं जे काही झालेलं नुकसान आहे ती नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. या ठिकाणी आता महावितरण कंपनी याबद्दल काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.